Good morning, friends. Today we are going to learn one nice poem, which is name is "We Shall Overcome." So, what is the meaning of the "We Shall Overcome"? It means that we will be successful one day. Now, I would like to tell you background of this poem. Do you know the meaning of the USA? USA means United States of America. I would like to tell you background of this poem. This song is written by Charles Albert Kennedy. That was first published in 19. This song is sung by Peter Seeger. We Shall Overcome was used as protest song. Protest means निषेध गीत. ज्यावेळेस मानवाचे किंवा जनतेचे हक्क संकटात आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस अशा पद्धतीने हे गीत गायली जातात. We Shall Overcome was used to as a protest song in civil rights movement in USA. The song is express unity. Unity means एकात्मता, determination of fight of injustice म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा देणे, and hope. This song has many versions. The well-known inspiration song "हम होंगे कामयाब" was based on "We Shall Overcome." The meaning of this poem related with movements. So now, first of all, I am going to sing this poem. You should listen very, very carefully. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Like this, we can sing this poem. Now, we can discuss one by one stanza. First of all, first stanza. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. आपण हिंदीमध्ये गाणं म्हटलेलं आहे की हम होंगे कामयाब. एक दिवशी आम्ही यशस्वी होऊ. ज्यावेळेस आपल्यावरती अन्याय अत्याचार होतो किंवा आपले जे हक्क असतात ते हक्कच्या ज्यावेळेस अडचणी देतात त्यावेळेस त्या विरोधात आपण जेव्हा लढा देतो तर एक दिवशी त्या प्रयत्नांती आपण यशस्वी होतो. म्हणजे ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम समडे. म्हणजे आमच्या हृदयापासून मला विश्वास आहे की आम्ही ही समस्या आमच्या प्रयत्नातून सोडवू. सेकंड स्टँडर्ड. वी वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड समडे. आम्ही जे आमच्या समोर जे संकट आलेलं आहे आम्ही एकमेकांचं सहकार्य घेऊन एकमेकांच्या हातात हात घेऊन या संकटाला सामोरं जाऊ आणि एक दिवस आमच्या समोर जे संकट आहे त्या संकटाला
याच्यावरती आम्ही विजय मिळवू. देन थर्ड स्टांजा, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. अफ्रेड मीन्स भीती नाही. आज आम्हाला कुठलीही भीती नाही. म्हणजे जेही संकट आलं असेल, जेही समस्या आली असेल, ती समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र लढा देऊ आणि म्हणून आमच्या जवळ कुठलीही भीती नाही आणि एक दिवस आम्ही या संकटाच्या विरोधात आम्ही यशस्वी होऊ. द ट्रूथ शॉल मेक अस फ्री, द ट्रूथ शॉल मेक अस फ्री, द ट्रूथ शॉल मेक अस फ्री समडे. सत्य आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. म्हणजे सत्यमेव जयते, सत्यानेच विजय होत असतो, सत्याचा विजय होत असतो आणि म्हणून सत्यच आम्हाला याच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात आम्हाला विजय मिळवून देईल. आणि असा हृदयापासून आम्हाला विश्वास आहे की आमची समस्या सुटणार, आम्ही यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. वी शॉल लिव्ह इन पीस, वी शॉल लिव्ह इन पीस, वी शॉल लिव्ह इन पीस समडे. पीस मीन्स शांतता. आम्हाला एक दिवस न्याय मिळेल. आम्ही या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात आम्ही जो लढा देत आहोत तो लढा सत्याच्या मार्गाने देत आहोत आणि सत्यच आम्हाला विजय मिळवून देईल. आम्हाला एक दिवस शांततेत किंवा न्याय मिळेल. तर अशा पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून अन्याय अत्याचाराच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. या कवितेतून एकात्मता, अन्यायाविरुद्ध लढा आणि आशा अशा तीन माध्यमातून यातून संदेश आपल्याला देताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये ज्यावेळेस हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस जी चळवळ उभारली गेली त्या चळवळीच्या माध्यमातून त्यावेळेस हे गाणं गायलं गेलं. आपण हिंदीमध्ये बऱ्याच वेळेस गाणं गीत म्हणतो, हम होंगे कामयाब एक दिन. याच धर्तीवरती हे गाणं पीटर सीगर यांनी म्हटलं गेलं आहे आणि टिंडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. धन्यवाद.